गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीला आडवे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यात पूरग्रस्त पाहणी दौऱ्यासाठी मंत्री रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापूर आणि लातूर दौरा केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तर दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी आज बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीची पाहणी केली. दरम्यान बार्शी तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवत सरकारच्या मदतीवर तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली. भरत शेठ, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली आहे का, असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर केलेली असून ती मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच विरोधी पक्षातील नेते हेक्टरी 30,000 ते 50,000 रुपयांची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बार्शीतील शेतकऱ्यांनी सरकारची मदत नगण्य असल्याचं म्हटले. गोगावले शेठ, आमच्या इथे तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. एकरी 3,400 रुपये सरकारची मदत मिळणार आहे. सोयाबीनला 6,000 रुपये भाव आहे. तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली आहे का, अशा शब्दात बार्शी तालुक्यातील कारेगावच्या शेतकऱ्याने मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच सरकारने 50,000 रुपये हेक्टरची घोषणा करावी अशी मागणी देखील केली आहे. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच भरत गोगावले यांनी गाडीतून बाहेर येऊन संबंधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. निवडणुका झाल्या की तुम्ही आर्थिक मदत आणि विम्याच्या निकषात बदल केले असं म्हणत फुकटातील 1 रुपयातील विमा बंद झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं संतप्त शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.